हाय, मी नीलम. बोलकी पुस्तके यावर आपली चालू असणारी कथा भाकरीसाठी चक्री. साधना झाडबुके ज्या कोल्हापूरच्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या अनुभवातून या सर्व सत्यकथा की ज्यांनी ते कार्य केलं त्यांच्या कार्यातून त्यांना आलेल्या अनुभवावरचं हे पुस्तक आहे, भाकरीसाठी चक्री. आणि त्यातील आपण पुढची कथा वाचत आहोत, चाळ माझ्या पायात. हौसाच्या मनाची सकाळपासून घालमेल सुरू होती. तिची मुलगी सुजाता आज पहिल्यांदा बोर्डवर नाचणार होती. गेला महिनाभर ती कलापथकाच्या रंगीत तालमीत जात होती. जीव तोडून मेहनत करत होती. संध्याकाळी दुखणारे पाय, घुंगरू लागून पायाला झालेल्या जखमा, कशाचीही तमा न बाळगता, कसलीही तक्रार न करता ओला सुका घास खाऊन गाढ झोपी जात होती. तिचे ते निरागसपणे गाढ झोपणे, झोपेत हसणे बघून हौसाचं काळीज तुटत होतं. हे भोग आपल्याच वाट्याला का? सुजाता हे सगळं निभावणार का? अनेक प्रश्न तिचा पाठपुरावा करीत होते. सकाळचे 8 वाजायला आले तसे तिने शेवटी मनाचा ठिय्या करून गाढ झोपेत असणाऱ्या सुजाताला उठवलं. अगं उठ, उन्ह वर आल्या ती, लवकर आवर, आज तुझा पहिला कार्यक्रम आहे. दुपारी 3 वाजता पथकाच्या ऑफिसात थांबाया पाहिजे. तिथं सगळी जमत्यात आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जात्यात. अंथरुणाची घडी घालत घालत हौसा बडबडत होती. सुजाता बाजूला असणाऱ्या प्लॅस्टिकच्या खुर्चीत आळसावून बसली होती. ते पाहताच आवाज चढून ती म्हणाली, हे बघ सुजे, बाई माणसानं असं बिनगोर झोपायचं नसतं. झोप नेहमी सावध हवी. आपणाला कुठं बी पडावं लागतं तेव्हा सावध असावं. अनुभवानं आलेलं शहाणपण सांगणारी आई आपली घेत असलेली काळजी पाहून सुजाताला भडभडून आलं. आई सांगत होती तेव्हा आपण गप्प शाळा शिकून नर्स किंवा मास्तरीण झालो असतो तर. पण आता सगळेच संपल्याची जाणीव तिला झाली. गरगरणाऱ्या डोक्याने तिने सगळे आवरले. हौसाने आज जेवण बनवले नव्हते. सुजाताला आवडणारं उपीट करून ती तिची वाट बघत होती. तिला उपीटाचे 2 घास भरून झाल्यावर ती म्हणाली, सुजे, आज मन लावून नाच. त्यासाठी पोट मोकळं पाहिजे म्हणून जेवण तयार केलं नाही. तुला लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून मी आज उपवास केलाय. काल मालकाबरोबर मी बोलली हाय, आजच्या कार्यक्रमाला मी बी येणार हाय. सुजाताला आनंद झाला. दोघीजणी आवरून निघाल्या. सुजाताने एक बास्केट घेतलं. त्यात धुतलेला टॉवेल, एक ड्रेस, पाण्याची बाटली आणि एका वेगळ्या कॅरी बॅगमध्ये नाचताना घालावायचे भरजरी कपडे ठेवले. हे सगळे तिनं 2 वेळा नीट तपासून बघितलं. ती मनातल्या मनात म्हणाली, तरी बरं 15 किलोच्या घुंगराचं वजन माझ्या डोसक्यावर नाही. ते घुंगरू पथकाच्या इतर सामानाबरोबर आधीच गाडीत ठेवलं होतं. जाताना कोपऱ्यावरच्या आई यल्लम्माच्या देवळात जायला त्या विसरल्या नाहीत. देवळातील नेहमीची म्हातारी दोघींना भंडारा लावता लावता म्हणाली, काय ग हौसा, दुपारच्या टायमाला लेकीला घेऊन कुठं निघालीस? डोळे मिटून नमस्कार करीत हौसा म्हणाली, आज सुजाचा पहिला कार्यक्रम आहे, तिकडे घेऊन चालली. म्हातारीनं दोघींना थांबवलं. आत गाभाऱ्यात जाऊन भंडाऱ्याने पिवळे झालेले नारळाचा अर्ध बक्कल आणि एक केळ घेऊन आले. ते सगळे तिनं देवीच्या पायाशी ठेवले आणि सुजाताच्या ओटीत ते घातले आणि म्हणाली, पोरी, आई रेणुका तुझं रक्षण करील. म्हातारीने दिलेला प्रसाद सुजातानं आईकडे दिला. हौसाने कन्वटीला घडी करून ठेवलेल्या चुरगळलेल्या कॅरीबॅगमध्ये प्रसाद ठेवला आणि दोघी मायलेकी कलापथकाच्या ऑफिसाकडे चालू लागल्या. अजून 7-8 किलोमीटरचा पल्ला गाठायचा होता. बसने जाणे गैरसोयीचे होते. रिक्षाचे भाडे परवडणारे नव्हते. दोघी भराभर चालत होत्या. त्यांच्या सुदैवाने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दौलू मामाने त्या दोघींना बसून रिक्षा थांबवली. दुपारच्या वेळी दौलू मार्केटमधून भाजी आणि इतर सामान गावातील एका हॉटेलात पोहोचवण्याचे काम करीत असे. त्या सामानाची थोडी हलवाहलव करून त्यानं दोघींना जागा करून दिली आणि न सांगता रिक्षा पथकाच्या कार्यालयाच्या बाजूला वळवली. सुजा, आज दुपारच्याला तालीम आहे का? दौलूनं विचारलं. हौसाच म्हणाली, नाही रे दादा, आज तिचा पहिला कार्यक्रम आहे टोपणेवाडीला.
पोचाय 2-3 तास लागतात म्हणून जरा लवकर निघालो. मागं न बघताच त्याने सुजाताला अधिकाऱ्याने सांगितलं, बाळा नीट राहा, जमाना लई खराब आहे, आपणच धड राहाय पाहिजे. त्याच्या सांगण्यात काळजी आणि प्रेम दोन्ही होतं. का असणार नाही? हौसा कार्यक्रमाला गेल्यावर 2-3 दिवस तो आणि त्याची बायको सुजाताला सांभाळत असत. आपल्या अंगाखांद्यावर वाढलेल्या या पिल्लाची काळजी तो आपलेपणाने घेत होता. ऑफिसच्या दारात त्याने दोघींना सोडलं. ऑफिस बंद होतं. पायरीवर 5-6 कलाकार बसले होते. सुजाता बरोबरच्या 3 मुली तिथंच हसत खिदळत बसल्या होत्या. हौसाला बघितल्यावर एकदम शांतता पसरली. सगळ्या लगोलग उठल्या. त्याने हौसाला वाकून नमस्कार केला. एका ज्येष्ठ कलाकाराला तो एक मानाचा मोजराच होता. तिनंही प्रत्येकाला प्रेमाने घेऊन त्यांची खुशाली विचारली. बहुतेक जणांचे आईबाप हौसाबरोबरच पूर्वी कार्यक्रम करीत असत. त्यामुळे त्यांचा जन्माचाच ऋणानुबंध असल्यासारखा होता. बघता बघता 3:30-4 वाजले. दत्ता कार्यक्रमाची गाडी घेऊन आला. जुनी फोर्ड गाडी, टपावरती साऊंड, ड्रेपरी, लाईट, कार्यक्रमाचे आवश्यक ते सगळे सामान ताडपत्री खाली व्यवस्थित बांधले होते. आत 2 बाकडी होती. मागच्या मोकळ्या जागेत घातलेल्या लाकडी फळीवर गाद्या अंतरल्या होते. तिथं त्याने मुलींना बसायला जागा करून दिली. नंतर त्याने पथकातील मुलांना बाकड्यावर सरकून सरकून कोंबले. ज्या गाडीत कशी 8-9 जण बसतील तिथं त्यांना 20 जणांचा ताफा बसवला होता. सगळे निमूटपणे अडचणीत बसले होते. दत्ताने अगरबत्ती पेटवली, स्टेनिंगला ओवाळले, तिथेच उदबत्ती अडकवली आणि तो शांतपणे मालकाची वाट बघत बसला. 15 मिनिटातच पथकाचा मालक आला. त्याने गाडीभोवती प्रदक्षिणा मारली, टायरमधली हवा हात आपटून चेक केली आणि गाडीत बसता बसता मागे बसणाऱ्या कलाकारांवर एक करडी नजर फिरवली. मालक येता क्षणी गाडीतली किलबिल एकदम थांबली. सगळी आल्याची त्याने खात्री केली. हौसावर लक्ष जाताच त्यानं आदबीनं हौसाला मारली. काकी मोरया. हौसाला पुढं बसून त्यानं गाडी सुरू करण्यासाठी दत्ताला खुणावले. गाडी गावाबाहेर आली आणि मागे वळून कलाकारांना सांगितलं, हां चला सुरू करा. आणि गाण्याच्या भेंडांचा कार्यक्रम सुरू झाला. हौसा पण त्यात सहभागी झाली. टोपणेवाडी कधी आली ते कुणालाच कळलं नाही. वेशीवर मोटरसायकल घेऊन थांबलेल्या पांढऱ्या कपड्यातील माणसाने गाडी थांबवली. दत्ताने त्याला ओळखले. कार्यक्रम ठरवायला, सुपारी द्यायला तोच आला होता. त्याने आपल्या मागोमाग गाडी आणण्यास सांगितले. सगळ्यांची व्यवस्था एका शाळेतल्या खोलीत केली होती. तिथे सगळ्यांना सोडून दत्ता कार्यक्रमाच्या ठिकाणी गेला. आता त्याला स्टेजची, साऊंडची, लाईटची व्यवस्था करायची होती. तोपर्यंत सगळे कलाकार तयार होणार होते. 3 तासांच्या प्रवासात दाटीवाटीनं बसून सगळ्यांची अंग अवघडली होती. पाय मोकळे करण्यासाठी कार्यक्रमाच्या आधी पोट मोकळे असावे म्हणून कॅन, प्लास्टिकची बादली घेऊन सगळेजण आडोसा शोधत निघत होते आणि हौसा एकटीच उरली. अर्ध्या तासात सगळी परतली. उन्हा आता उतरली होती. कोणीतरी किटलीतून चहा घेऊन आला. प्लास्टिकचे पेले, कानतुटके कप, मिळेल त्यातून ते चहाचे काळे कट्ट पाणी सर्वांनी गिळले. आता कार्यक्रम संपेपर्यंत त्यांना काहीच मिळणार नव्हते. रात्री 8 वाजता दत्तू परत गाडी घेऊन शाळेच्या पटांगणात आला. साऊंड, लाईट, सगळे सामान कार्यक्रमाच्या ठिकाणी उतरवले होते. मालकांना शोधून काढले. पॅन्टच्या खिशात ठेवलेले 50 रुपयांचे बंडल आणि 100च्या काही सुट्ट्या नोटा मालकाला दिल्या. मालकाने बंडल नीट चाळलं. 100च्या नोटा मोजल्या. प्लॅस्टिकच्या पिशवीत पैसे ठेवले. ठेवण्यापूर्वी ते कपाळाला भक्तिभावाने टेकवले आणि पिशवी बंडीच्या खिशात ठेवली. दत्ता आता निवांत होता. कार्यक्रमाच्या पैशाची वसुली तो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच करी. नंतर नसता ताप नको म्हणून. दत्ता सगळे कलाकार उतरलेल्या खोलीत आला. कलाकारांना म्हणाला, नामी बेत हाय, पाटलानं बकरं कापलंय, कार्यक्रमानंतर वाड्यावर जेवण हाय. मुलींच्या खोलीबाहेर घुटमळणाऱ्या मुलांच्यावर तो एकदम खेकसला. 2 वयाने मोठ्या दिसणाऱ्या मुलांनी त्यांच्यावर भांडण सुरू केलं. भांडण वाढताच 2 मुली लगेच बाहेर आल्या. त्यांनी दत्ताला धरून आत नेलं. दत्ता त्यांच्यावरच ओरडला, तुम्ही नाही ते धंदे करता आणि मला निस्त्रायला लावता. तो तणतणत होता. तेवढ्यात एका मुलीनं, हे घे दत्तामा, असं म्हणून गुटख्याची 2 पाकिटं त्याच्या हातात कोंबली. दत्ता हसला. बाहेर घुटमळलेल्या पोरांना त्यांनी कात्री लावून गुटखा आणला हे त्यानं ओळखलं. त्याने पुडी फोडत फोडत बाहेरची वाट धरली. मेकअप झाल्यानंतर सर्व कलाकारांना कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडून दत्ता जेवणासाठी मोकळा होणार होता. सगळे कलाकार नटून थटून कार्यक्रमासाठी हजर झाले. चावडीसमोर पटांगणाच्या बाजूला स्टेज मांडले होते. दिव्यांचा लखलखाट होता. पुरुष स्त्रिया सगळी जण पोती अंथरून जागा अडवून बसली होती.
स्टेजच्या जवळ आडोसा केला होता, त्यात कलाकारांना बसवून दत्ता निघून गेला. तोपर्यंत 9:45 झाले होते. गर्दी बऱ्यापैकी जमली होती. डुलत डुलत मालकाबरोबर सरपंच आले. आडोशाचा पडदा बाजूला करून त्यांनी आत नजर फिरवली. मुलींच्यावर तिरका कटाक्ष टाकून ते मंचावर आले. त्यांनी मंचाची पूजा केली. उभे राहून माईच्या खाली हार टाकला. जरा वाकून ताटातील कापूर पेटवला, नारळ फोडला. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सरपंच मंचासमोरच्या खुर्चीत येऊन बसले. मालकाने माईक हातात घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. एक एक कलाकार आपापली कला दाखवत होते. कोणी मिमिक्री करत होते, तर ते कोणी सुरेल आवाजात गात होते. कार्यक्रम रंगत गेला आणि सुजाताची लावणी सुरू झाली. 4-5 लावण्यांवर ती बेफाम होऊन नाचली. तिचा नाच लोकांना आवडला. त्यांनी परत परत तिला नाचवले. ती घामानं भिजली. तिचा तो गळणारा घाम बघून हौसाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. लोकांनी स्टेजवर चिल्लर फेकली. फेकलेले पैसे नेम धरून तिला मारले जात होते, पण कुठेही विचलनित न होता ती नाचत होती. तिच्या नाचावर खुश होऊन एका दोघांनी तिला 100च्या नोटा दाखवून बोलावले. नाचत नाचत ती गर्दीत गेली. पैसे देताना त्यांनी काढलेला चिमटा हौसाला दिसला. त्याची कळ तिच्या हृदयात उमटली, पण इलाज नव्हता. सुजाताचा कार्यक्रम संपला. एका कलाकार मुलाने सगळी चिल्लर गोळा केली आणि प्रामाणिकपणे हौसाकडे दिली. हौसाने त्यातले 5 रुपये तो नको नको म्हणत असताना त्याच्या खिशात कोंबले. तो खुश होऊन निघून गेला. सुजाता घामानं भिजली होती. धापा टाकत टाकत ती हौसाच्या जवळ येऊन धपकन खाली बसली. एका मुलीने प्रेमाने तिचे घुंगरू सोडवले. दुसरीने तिच्या बास्केटमधून टॉवेल काढून दिला. तिने घाम पुसला. हातातल्या 100च्या नोटा तिने हौसाकडे दिल्या आणि घुंगरू तिच्याकडे फेकले. हौसाने नोटा चिल्लर बांधलेल्या रुमालात ठेवल्या. घुंगरू जवळच्या पिशवीत ठेवले. हौसाने मायेने पाण्याची बाटली सुजाताला दिली. तिला प्रेमाने थोपटली. पैसे बांधलेला रुमाल कनवटीला लावताना तिला आपला भूतकाळ आठवला. हौसाचा बाप आणि आई दोघेही कलापथकात कलाकार. बाप पेटी वाजवी तर आई नृत्यांगना म्हणून काम करी. कोल्हाटी समाजाच्या पारंपरिक व्यवसायात त्या दोघांनी झोपून घेतलं होतं. हौसा त्यांची एकुलती एक मुलगी. तिला ते बरोबर घेऊन जात. पूर्वी वाहने नव्हती. सगळा प्रवास बैलगाडीतून करावा लागे. कार्यक्रम थोडे आणि प्रवासच जास्त होई. बापाला दारूचे व्यसन होते. त्यापायी तो हौसाच्या आईला फार मारी. त्यांचा दरारा मोठा होता. त्यांच्यासारख्या पेटी वाजवणारा त्याकाळी कोणी नव्हता, म्हणून सगळेजण त्याचे कौतुक करीत. आई त्याच्या त्रासाला कंटाळून एक दिवस दुसऱ्याचा हात धरून पळून गेली. बापाने शोधण्याचा प्रयत्न केला नाही. हौसा तेव्हा 9-10 वर्षाची होती. बापाने तिला नाचायला शिकवलं. मूळची सुंदर असणाऱ्या हौसाने बापाला बऱ्यापैकी पैसे मिळवून दिले. कलापथकात ढोली वाजवणाऱ्या श्रीपतीबरोबर हौसाचे सूत जमले. बाप थकला होता. त्याने दोघांचे लग्न लावून दिले. हौसाच्या नशिबात काहीच फरक पडला नाही. मिळणाऱ्या पैशात आता श्रीपती वाटेकरी झाला. श्रीपती तिला फार जपे. दुखणे खुपणे प्रेमाने बघे. बघता बघता 5 वर्षे गेली. बाप थकून मरून गेला होता. हौसा एका मुलीची आई झाली. श्रीपतीस अर्धांगवयू झाला. तो अंथरुणाला खेळला. त्याची सेवा करत करत त्याच्या औषधासाठी हौसा कर्जबाजारी झाली. एक दिवस श्रीपतीने जगाचा निरोप घेतला. जाताना कर्जाचा डोंगर हौसाच्या डोक्यावर ठेवून गेला. तो फेडण्यासाठीच तिला आता सगळं विसरून नाचायचं होतं. नशिबानं तिच्या पायात जन्मजातच जाळ बांधले होते. हौसाला आज एक एक प्रसंग आठवत होते. ते आठवून तिच्या अंगावर शहारे येत होते. एका कार्यक्रमाच्या वेळी लोकांनी दंगा करून हौसाच्या समोर श्रीपतीला केलेली जबरदस्त मारहाण, तर वाटेत अडवून एका टोळक्याने काढून घेतलेली घामाची कमाई. कपडे बदलत असताना दांडगाव्याने दार ढकलून आत येऊन स्त्री कलाकारांना न्याहाळणाऱ्या त्या विषारी नजरा. एकदा एका अनोळखी गावात पोटात कळ आली म्हणून एकटीच आडोशाला गेली असता तिच्यावर दोघांनी केलेली बळजबरी. हे सगळं सुजाताच्या वाट्याला तिला आणायचं नव्हतं, पण नशिबानं त्यांना साथ दिली नाही आणि तिच्या मुलीच्या वाट्याला पुन्हा चाळच आली. ती विचारात बुडाली होती. कार्यक्रम कधीच संपला होता. मालक हौसाला हाक मारित होता. काकी, काय डोळा लागला का तंद्री? चला उठा, पाटलांच्या घरी जेवणाचा अवतार हाय. ती उठली. सुजाता आधीच मुलीबरोबर निघून गेली होती.
एक मुलगा हौसाला नेण्यासाठी थांबला होता. ती त्याच्याबरोबर निघाली. दत्ता स्टेजवरचं सामान आवरत होता. ती स्टेजजवळ गेली. भक्तिभावानं नमस्कार करीत मनात म्हणाली, माझ्या पोरीला सांभाळ, तिच्यातला कलाकार जित्ता ठेव, पण माझ्या वाट्याचे भोग तिच्या नशिबी आणू नको. आणि काळ्याकुट्ट अंधारातील मिणमिणत्या कंदिलाच्या अंधुक प्रकाशात, पिशवीतील घुंगरांच्या आवाजात सुजाताच्या भविष्याचा वेध घेत ती पाटलाच्या वाड्याची वाट तुडवू लागली. धन्यवाद.